छत्रपती संभाजीनगरमध्ये युद्धाचं कारण सांगत खाद्यतेलाच्या दरात व्यापाऱ्यांकडून वाढ। खाद्यतेलाचे दर 13 रुपयांनी वाढवले। सूर्यफूल तेल किरकोळ बाजारात 173 रुपये किलोवर पोहोचले। गॅस तुटवड्याचा मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम झालाय। भायखळा येथील पर्शियन दरबार येथे गॅस नसल्यामुळे मेनूतील 300 खाद्यपदार्थ बंद करण्यात आले। रान बिर्याणीसाठी पर्शियन दरबार हे फेमस आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी कॅन्टीनलाही गॅस तुटवड्याचा फटका। आडत बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाममात्र दरात जेवण दिले जात असताना पुरेसा गॅस उपलब्ध होत नसल्याने आता अडचण। युद्धाचा लातूरमधील पाणी बॉटल आणि कोल्ड्रिंकवरही परिणाम। बॉटल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा, त्यामुळे राज्यातील पॅकेजिंग कंपन्यांनी भाव वाढवले। राज्यातील गॅस पुरवठ्याचा सिंधुदुर्गातील कुडाळ एमआयडीसीवर परिणाम। एमआयडीसीतील 300 पैकी 150 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर। गॅस पुरवठा होत नसल्याने बाहेरच्या देशातील ऑर्डर घेता येत नाही। एमआयडीसी अध्यक्षांची प्रतिक्रिया। गोंदियातही गॅस सिलेंडरची टंचाई। अनेक हॉटेल चालकांनी चुली पेटवल्या। गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुलीवर अन्न शिजवायला आता सुरुवात। चंद्रपुरात घरगुती गॅसचा तुटवडा। गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या रंगा। 12 तारखेपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण। गॅस एजन्सी संचालकांची प्रतिक्रिया। गॅस टंचाईमुळे सोलापुरातील इस्कॉन संस्थेलाही फटका। इस्कॉनच्या अन्नछत्रामधील गॅस सिलेंडर संपल्याने चुलीवर प्रसाद तयार करण्याचं काम सुरू। सोलापुरात गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। शासनाचे आदेश मिळाल्यावर व्यावसायिक गॅस सिलेंडरही देण्यात येतील। युद्धापूर्वी जेवढा गॅस लागत होता तेवढा आजही उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य। गॅस तुटवड्याच्या रायगड जिल्ह्यातील फरसाण व्यावसायिकांना फटका। गॅसचा पुरवठा बंद झाल्याने सुधागडमधील प्रभू फरसाण मार्ट हा कारखाना बंद। कारखाना बंद झाल्याने 10 कामगारांवर उपासमारीची वेळ। जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडर नसल्याने नाश्ता सेंटरवर कोळशाच्या शेगडीचा वापर। कोळसा जोपर्यंत मिळतो तोपर्यंत व्यवसाय सुरू राहील। कोळसा मिळणं बंद झालं तर दुकान बंद करण्याची वेळ। व्यावसायिकांची प्रतिक्रिया। रत्नागिरीत व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने छोट्या व्यावसायिकांची अनोखी युक्ती। बटाटे शिजवायला ठेवलेल्या भांड्यावर चहा गरम केला। गॅस वाचवण्यासाठी व्यावसायिकांची ही आयडिया। तुळजापूरमध्ये हॉटेल आणि व्यावसायिकांना सिलेंडर पुरवठा करण्याची पुजाऱ्यांची मागणी। देशभरातून येणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन पुजाऱ्यांची मागणी। गॅस पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना पुजारी निवेदन देणार। गॅस तुटवड्यामुळे पुण्यातील भोरमधील लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने आचार्यांचा जेवण बनवण्यास नकार। आचार्य मिळत नसल्याने नागरिकांवर स्वतःच चूल पेटवत जेवण बनवण्याची वेळ। रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद। गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलं काम बंद आंदोलन। कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडरचं चुकीचं वितरण केल्याचा कंपनीचा आरोप, तर पावतीनुसार वितरण केल्याचं कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट। अमरावतीत अवैध सिलेंडर वापरावर कारवाई। हॉटेलमध्ये कारवाई करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की। धक्काबुक्की प्रकरणी दर्यापुरात 5 जणांवर गुन्हा दाखल। आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरातील ऑटो एलपीजी गॅसच्या दरात वाढ। गेल्या 10 दिवसात एलपीजी गॅसचे दर 57% वाढले। एलपीजीचे दर 61 रुपयांवरून 96 रुपयांवर। 30,000 ऑटो एलपीजी चालक अडचणीत। आखाती देशातील युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम। रायगडच्या माणगावमधील हॉटेलमध्ये थोड्या पदार्थांची विक्री। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ। कोल्हापुरात गॅस तुटवड्यावर छोट्या व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय। अंबाबाई मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यास सुरुवात। शेगडीवर चहा तयार करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतोय। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नियम डावलून रस्त्यावर गॅसचं वाटप। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मोठी गर्दी। घरपोच गॅस सिलेंडर द्या अशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती सूचना, मात्र सूचनेचं पालन नाही। पुण्याच्या चाकणमध्ये एचपीसीएल गेटवरच गॅसचा काळा बाजार। ट्रकमधून सिलेंडरची विक्री कॅमेऱ्यात कैद। सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले। प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर संशय व्यक्त। जालन्यातील घनसावंगी आणि भोकरदन शहरात पुरवठा विभागाची धडक कारवाई। भोकरदनमध्ये 8 तर घनसावंगीत 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। अवैध गॅस वापराविरोधात विभागाच्या 27 ठिकाणी धाडी। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोक रांगेत। गॅस वितरण व्यवस्थेत गोंधळ झाल्याचा आरोप करत नागरिकांचा संताप। साठा शिल्लक असतानाही नियोजनाअभावी गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप। भुसावळ परिसरात गॅस बुकिंगची प्रतीक्षा यादी तिपटीने वाढली। 6 मार्चपासून बुकिंगमध्ये वाढ झाल्याने तफावत। सिलेंडरचा नियमित पुरवठा हा पूर्वीप्रमाणे सुरू असल्याची वितरकांची माहिती।
नाशिकमध्ये एलपीजी पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा, गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक रात्रीपासून रांगेत. युद्ध परिस्थितीमुळे शहरात एलपीजीचा तुटवडा. वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई. घरगुती गॅसचा वापर केल्याने तिघांना अटक. घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेलवर कारवाई. नाशिकमध्ये संशयास्पद गॅस सिलेंडरचा साठा उघड. विनापरवाना सिलेंडरने भरलेला ट्रक जप्त. 500 पेक्षा अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवलेले. काळ्या बाजाराचा संशय. अन्न पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. जालन्यात गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी. जालन्यातील उटवद शिवारातील घटना. 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला. पोलिसात गुन्हा दाखल. 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक सिलेंडर चोरीला. सध्या तरी गॅस टंचाईचा आमच्यावर काही परिणाम झाला नाही. अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया. माझ्या बायकोनं 2 इंडक्शन खरेदी केले, तुम्ही करा. अक्षय कुमारचं नागरिकांना आवाहन. मुंबईत 40% रेस्टॉरंट बंद आहेत. काशीच्या अन्नपूर्णा मंदिरातील अन्नछत्र बंद झाले. देशात मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई आहे. खोटं बोलून दिशाभूल करू नका. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोदींसोबत 1 तास चर्चा. मोदींच्या भेटीनंतर अमित शहा आणि ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेत दाखल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं एकनाथ शिंदे यांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची पुन्हा बैठक. शिंदे दिल्लीत. मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार. तर घोडेबाजार सुरू आहे. राज्यात अजून खूप सारे खेळ होणार. फडणवीस शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोले यांची टीका. शिंदेच्या दौऱ्यामुळे धडकी भरते, त्यांनाच प्रश्न विचारा. दिल्लीच्या अधिवेशन काळात शिंदे दिल्लीला जात असतात. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीत. शहा शिंदे सेनेचे निर्माते, त्यांना भेटणं आवश्यक असतं. राऊतांची टीका. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीचं पत्र व्हायरल. 120 कोटींचं शासन महसूल थकवल्याने त्यांच्या वसुली आणि चौकशीचं पत्र समोर. व्हायरल पत्रात नरेंद्र लालचंद मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख.